3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबई महापालिका निवडणुकीआधी माहोल तयार करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. मात्र निकालानंतर मनसे आणि शिवसेनेत मतभेदांना तोंड फुटलंय. त्यातूनच राज ठाकरे हे आपली नवी चाल ठरवण्याच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता पाटील यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ इथं भेट घेतली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आल्यानं शर्मिला ठाकरे यांनी ओवाळून त्यांचं अभिनंदन केलं. राज्यसभा लढवणार पवारांनी आपल्याला सांगितलंय. खासदार संजय राऊत यांनी दावा केलाय. विलिनीकरण झाल्यास भूमिका बदलू शकतात असं वक्तव्यही संजय राऊतांनी केलंय. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षही होणार का, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार आहेत याबाबत निर्णय झालाय असंही त्यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजकीय सल्लागार नरेश अरोरांसोबत बैठक पार पडलेली आहे. बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला दिली आहे. प्रफुल्ल पटेल विलिनीकरणावर बोलतात म्हणजे अमित शहा बोलतात असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यामागे अदृश्य शक्ती होती आणि ही शक्ती भाजप होती असा आरोपही राऊतांनी केला. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी मुलुंड मेट्रो दुर्घटनास्थळाची पाहणी केली. अपघाताची माहिती मिळताच तावडे यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आहे. मेट्रोच्या कामात 100% निष्काळजीपणा दिसून येत असल्याचं दोषींवर कारवाई होणार असल्याचं ऋतू तावडे यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांना संपूर्ण माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मेट्रो दुर्घटनेवर आमदार कोटेचा यांनी ही माहिती दिली आहे. मुलुंडमधील मेट्रो अपघातावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकणार का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारला. राज्यात निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत, कंत्राटदारावर कारवाई करा. मुलुंड मेट्रो अपघातावर शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाला मुक्त करण्यात आलाय. मुंबई महापालिकेने दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. महापालिकेने केलेल्या धडक कारवाईमुळे दादर स्थानक परिसरानं मोकळा श्वास घेतलाय. मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडे यांनी मुंबईच्या वर्दळीच्या भागातील बेकायदा स्टॉल्स आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपताच महापालिकेने निविदांचा धडाका लावलाय. गेल्या महिनाभरात महापालिकेने सुमारे 600 कोटी रुपये खर्चाच्या 361 निविदा काढलेल्या आहेत. तर त्यापैकी 355 निविदा सध्या प्रत्यक्ष प्रक्रियेत आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड मागणी असून घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय. या वर्षामध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेऊन मुंबई मंडळ कामाला लागले. किमान 5000 घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आता आणखी सोपं होणार आहे. त्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट लागू होणार आहे. या नव्या नियमामुळे टॅक्स सिस्टीमला सोपे, स्पष्ट आणि सर्वसामान्य ITR सोप्या भाषेमध्ये समजायला हवेत यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.